अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शिक्षकाच्या उपस्थितीवर आता अधिकाऱ्यांची कडी नजर. दर आठवड्याला 4 शाळांना अचानक भेटी अनिवार्य. 22 जून 2026 आपण समोरसुद्धा परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. राज्यातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या आदेशानुसार राज्य विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावरील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दर आठवड्याला किमान 4 शाळांना अचानक भेटी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यात भेटीदरम्यान शिक्षकांची उपस्थिती, अध्यापनाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेची स्वच्छता, PM पोषण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आहाराची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध बाबींची सखोल तपासणी केली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत राज्यभरातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या असून तपासणी दरम्यान आढळणाऱ्या त्रुटीवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. विशेषतः शाळेच्या कामकाजाच्या वेळेत शिक्षक विनाकारण गैरहजर आढळल्यास त्याच्यावर बिनपगारी रजा मंजूर करणे, कारणे दाखवा नोटीस बजावणे किंवा शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 15 दिवसात अहवाल सादर करणे बंधनकारक. नवीन आदेशानुसार अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रत्येक शाळा भेटीची सविस्तर अहवाल निश्चित नमुन्यात तयार करून ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करणे आवश्यक राहणार आहे. तपासणी अहवाल वेळेत सादर न करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे केवळ शाळावरच नव्हे तर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावर उत्तरदायित्व निश्चित करण्यात आले आहे. 12 महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष. अचानक भेटीदरम्यान अधिकाऱ्याकडून शाळेतील विविध बाबींचे निरीक्षण केले जाणार आहे. यामध्ये मुख्यतः शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची वैयक्तिक स्वच्छता, वर्गातील अध्यापनाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांशी संवाद, विविध शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी, विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाची प्रभाविता, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि शाळेतील एकूण वातावरण यांचा समावेश आहे. याशिवाय PM पोषण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता, निर्धारित मेनूनुसार अंमलबजावणी तसेच स्वयंपाकगृहाची स्थिती यांचीही विशेष तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना पोषक व सुरक्षित आहार मिळत आहे की नाही यावरही अधिकाऱ्याचे बारकाईने लक्ष राहणार आहे. अध्यापनाच्या गुणवत्तेची होणार प्रत्यक्ष पडताळणी. केवळ उपस्थितीची तपासणी न करता अधिकाऱ्यांना किमान एका वर्गातील 1 तासिका प्रत्यक्ष निरीक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षक अध्यापनात करताना कोणत्या पद्धती वापरतात, विद्यार्थ्यांचा सहभाग किती आहे, शिक्षण परिणाम कसे आहेत आणि अभ्यासक्रमाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे का याची पडताळणी केली जाणार आहे. शिक्षकांच्या अध्यापन कौशल्याचे मूल्यमापन करण्याबरोबरच विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे शाळांमधील प्रत्यक्ष शैक्षणिक स्थिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर विशेष भर. अलीकडील काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित विविध मुद्दे चर्चेत आले असल्याने नव्या तपासणी प्रक्रियेत सुरक्षा व्यवस्थेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. शाळेतील CCTV व्यवस्था, सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालय, आपत्कालीन उपाययोजना, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी तसेच बाल सुरक्षा नियमाचे पालन होत आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शिक्षकांची नियमित उपस्थिती, शिस्तबद्ध कामकाज आणि अध्यापनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अचानक भेटीमुळे शाळांमधील कामकाजावर अधिक प्रभावी नियंत्रण राहणार असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांचे हित जपणे आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात शाळांमधील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजावर अधिकाऱ्यांची करडी नजर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.
14 जून 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक.